श्री स्वामी समर्थ. आता लवकरच अमावस्या येणार आहे. त्यामुळे तुम्हाला याच अमावस्येला हे उपाय न करता प्रत्येक अमावस्येला जरी तुम्ही हे उपाय केले तरी सुद्धा तुमच्यावर शनिदेव आणि अतृप्त पूर्वज हे नेहमीच प्रसन्न राहतील. तर असे कोणते उपाय आहेत जे आपण केल्यामुळे आपल्यावर शनिदेवाची आणि पूर्वजांची नेहमीच कृपा छत्रछाया राहणार आहे? चला तर मग हे उपाय काय आहेत तेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर वैशाख अमावस्येला म्हणजेच शनी जयंतीच्या दिवशी आपल्या घर परिसरात शमीचे रोप लावायचे आहे. त्याला नेहमी पाणी देऊन त्याची पूजा अर्चा करायची आहे. तसंच संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. शमी वनस्पती शनिदेवाला अतिशय प्रिय आहे. यामुळे शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देतील. शमीच्या रोपाची रोज सेवा करा आणि शनिवारच्या दिवशी त्याची नित्यनेमाने पूजा अर्चा करत चला. वैशाख अमावस्येला सकाळी पवित्र नदीत स्नान करायचं आहे किंवा घरातच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करायचं आहे. त्याचबरोबर समुद्री मीठ टाकून जरी आंघोळ केली तरीही चालणार आहे. त्यानंतर पितरांना पाण्याने तर्पण अर्पण करावे. तर्पणाच्या वेळी कुशाचा पवित्र धागा धारण करावा. पितृलोकात पाण्याची कमतरता असल्यामुळे तुमचे पूर्वज जल अर्पण करून आनंदित होतील असं मानलं जातं. घरात पितृदोष असल्यास वेळ वायाला घालवायचा नाही, कारण की आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या वैशाख अमावस्येला आपल्या पूर्वजांच्या प्रिय वस्तू गरिबांना ब्राह्मणाला दान करायच्या आहेत. त्यांना अन्नदान करून दक्षिणा देऊन तृप्त करायचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितरांना अशा प्रकारे केलेले दान मिळाल्याने ते तृप्त होतात. आपल्या पूर्वजांसाठी वैशाख अमावस्येला पिंडदान आणि श्राद्ध देखील करू शकतात. याशिवाय तुम्ही तुमच्या पितरांसाठी पंचबली कर्म करू शकता. यासाठी अन्न तयार करून ते गाय, कावळा, कुत्रा, मुंगी यांना देखील खाऊ घालू शकता. अन्नाचा काही भाग पानावर ठेवायचा आहे आणि पाण्यात वाहून द्यायचा आहे किंवा गायीला द्यायचा आहे. असं केल्याने पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतात. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर शेंदुराने त्रिशूल काढून हा नारळ उतारा करायचा आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान देखील करायचा आहे. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणे, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होत असतं. सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय म्हणजे प्रत्येक अमावस्येला त्याचबरोबर दर शनिवारी आणि बुधवारी करायचा असा उपाय म्हणजे हळद व गोमूत्र एकत्र करायचा आहे आणि घराच्या उंबरठ्याला लावायचे आहे. असं केल्यामुळे घरामध्ये जी काही निगेटिव्ह शक्ती येते ती कधीही येणार नाही. तसंच आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील कोळी, जाळी, जळमटं अगदी व्यवस्थित काढून त्याला साफसफाई करून घ्यायची आहे. त्याचबरोबर खडे मिठाने घरातले स्वच्छ लादी पुसून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा लादी पुसता त्यामध्ये जर तुम्ही मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून जर घर स्वच्छ केले तर घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी येत असते ती कधीही घरामध्ये भिरकणार नाही. तसंच तुम्हाला आपले वाहन स्वच्छ पुसून धुवून त्यावरून नारळ उतारायचा आहे. यावेळी आपण ज्या देवास मानता त्या देवाचे नामस्मरण देखील करायचे आहे व हा नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून घ्यायचे आहेत. तसंच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गा सुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कापडाच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चं दूध, दह्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पित केल्याने विशेष महत्त्व मिळत असतं. या दिवशी प्रभू श्रीहरी विष्णू मंदिरात पिवळ्या रंगाचे ध्वज अर्पित करावे. याने सर्व कष्ट दूर होतील आणि जीवनात सर्व घटना, शुभ घटना घडत जातील. घर, दुकान, ऑफिस, कारखाना यांना असोला, नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा जरूर बांधावा. अगदी छोटे छोटे उपाय आहेत. तुम्ही यापैकी कोणतेही जरी 5 उपाय केलेत तरीही चालणारे आहेत. पण हे उपाय प्रत्येक अमावस्येला करावेत, जेणेकरून आपल्याला ज्या काही अडचणींना तोंड द्यावं लागत आहे त्या अडचणींपासून नक्कीच मुक्तता मिळणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह आणि उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.